अकोल्यातील आदर्श महाविद्यालयामध्ये 10वीत शिकणाऱ्या यश उमाळेला मेंदूचा आजार झालाय। मात्र कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याच्यावरील उपचार पालकांकडून थांबवण्यात आले आहेत। या संदर्भात एबीपी माझाने बातमी दाखवली होती आणि त्याची दखल घेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मदतीची घोषणा केली। यशच्या उपचारावरील प्रवासासकट सगळा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय। बीड जिल्ह्यातील पाटोद्यामध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू झालाय। कल्याण शिंदे आणि त्यांचा मुलगा वैभव शिंदे यांचा अपघातात मृत्यू झाला। शाळेत शिक्षक असलेले कल्याण शिंदे आणि त्यांचा मुलगा दुचाकीवरून जात असताना कारने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। शिर्डीमध्ये पाकिटमाराच्या भांडणात झालेल्या गोळीबारात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। किसन बागुल असं मृत तरुणाचं नाव आहे। शिर्डीतील शासकीय विश्रामगृहाजवळ चोरलेल्या मोबाईलवरून भांडण सुरू होतं। हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या किसनला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली। आरोप मृत किसनच्या आईने केलाय। या प्रकरणी कुणाल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोविंद विजय त्रिभुवन, राहुल सुरेश पवार, शंकर विरणस्वामी यांचा शोध सुरू आहे। यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रातील एका शेतकऱ्याच्या शेतात हरणाची शिकार झाल्याचं उघड झालंय। शिकार करण्यात आलेलं हरिण हे मादी जातीचे आहे आणि त्याचं वय अंदाजे 4 वर्ष असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला। या प्रकरणी शेतात काम करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला वनविभागाने अटक केली। मात्र शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यास वनविभागाने टाळाटाळ केली आणि शेतमालकावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात हिंस्र श्वापदाने धुडगूस घातलाय। 2 दिवसात 2 गायी आणि 6 शेळ्यांचा फडशा पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्राथमिकदृष्ट्या या जनावरांचं एखाद्या हिंस्र श्वापदाने लचके तोडल्याचं दिसून येते। मागील काही वर्षांपासून या भागात सातत्याने अशा घटना घडत आहेत आणि या श्वापदाचा अद्याप शोध लागला नाही। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आवताडे गटाने आपली सत्ता कायम राखवली आहे। मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके आणि विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचार या 2 आमदारांनी उभ्या केलेल्या पॅनलचा दणदणीत पराभव करत आवताडे गटाने विजय मिळवला। या बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी परस्पर विरोधी असलेल्या 2 आमदारांनी निवडणुकीत युती करून प्रचाराची जोरदार राळ उडवून दिली होती। मात्र आवताडे गटाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला। अकोल्यामध्ये प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं। बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशन आणि ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने चक्क अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। शहरातील काम बंद झाल्यामुळे नोटाबंदीचा प्रचंड फटका बसल्यामुळे मजुरांना रोजची मजुरीही मिळणं कठीण आहे। कामगारांच्या नोंदणी नूतनीकरणाकडेही मनपा लक्ष देत नाहीये, त्यामुळे त्रस्त झालेल्या असंघटित कामगारांनी हे आंदोलन छेडलं। यावेळी पोलिसांचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला होता। प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या कोल्हापूरची महालक्ष्मी एक शक्तीपीठ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन सोहळा कोल्हापुरात पार पडला। महालक्ष्मी मंदिरात या पुस्तकाचं प्रकाशन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। या पुस्तकात कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या भावमुद्रा, मूर्तीचे फोटो, मंदिराचे फोटो आणि माहिती देण्यात आली आहे। गोपाळ बोधे यांचे चिरंजीव कौस्तुभ बोधे यांनी हे पुस्तक मराठीमध्ये अनुवादित केले आहे।